आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टी-आय-टीची जी परीक्षा होणार आहे राज्यामध्ये टी-आय-टी 3 त्याला आपण म्हणू शकतो. टी-आय-टी 3 पूर्वी महा-टी-ई-टीची परीक्षा देखील राज्यामध्ये होणार आहे, परंतु आचारसंहिता असल्याने टी-ई-टीची परीक्षाची जे काही निविदे प्रक्रिया आहे ते होऊ शकलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने आता टी-आय-टी परीक्षा केव्हा घेण्यात येणार आहे, तसेच टी-आय-टी परीक्षा नवीन टी-आय-टी केव्हा होणार आहे, या संदर्भातली एक रिट पिटिशन जी आहे, ज्याचा क्रमांक आपण स्क्रीनवर बघू शकतो. गणेश शेटे यांच्या या उमेदवाराच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये ही याचिका दाखल झाली होती. त्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने यापूर्वीचे हेअरिंगमध्ये जे आहे 5 एप्रिल 2024 या तारखेची सुनावणी पूर्वी माननीय जे काही सरकारी वकील होते त्यांना टी-आय-टी परीक्षेचा रोडमॅप किंवा टी-आय-टी परीक्षेचा जे काही रोडमॅप आहे ते सादर करण्याचे आदेश दिले होते. ऑर्डरमध्ये मान्य जजसाहेबांनी नमूद केलेलं आहे की 12/3/2024 रोजी जे काही आमची हिअरिंग झाली होती त्यामध्ये आम्ही खालचा जो ऑर्डर तुम्हाला दिसत आहे ते पारित केलेला आहे. त्या ऑर्डरमध्ये जे आहे शासनाला इथे नोटीस काढण्यात आली होती आणि 5 एप्रिल 2024 पर्यंत त्यांच्याकडून उत्तर मागवण्यात आला होता. तसेच टी-ई-टी आणि टी-आय-टी 2023 या वर्षाची जी आहे तर ते केव्हा होणार आहे आणि त्याची नोटिफिकेशन वगैरे केव्हा येणार आहे, या संदर्भातलं जे काही तुमचा रोडमॅप आहे, शेड्यूल आहे ते आमच्याकडे 5 एप्रिल 2024 पर्यंत सादर करण्याचे मान्य जजसाहेबांनी परीक्षा परिषदेला नोटीस बजावून इथे उत्तर मागितले होते. तर टी-ई-टी आणि त्यासोबत टी-आय-टीची जे परीक्षा आहे त्या संदर्भातला रोडमॅप सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर आता हा जो प्रकरण आहे तो पुन्हा 5 एप्रिल 2024 रोजी अर्जंट कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आला होता. त्यामध्ये जे आता आदेश नव्याने झालेला आहे तर दी लर्न ॲडव्होकेट श्री निकम म्हणजे जे सरकारी सहाय्यक वकील आहेत तर त्यांनी एक रेकॉर्ड इथे मान्य उच्च न्यायालयाच्या समोर ठेवलेलं आहे. त्याची कम्युनिकेशनची जे काही कॉपी होती परीक्षा परिषद यांच्या सोबत जे काही त्यांचा पत्रव्यवहार झाला होता तर त्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे काही कमिशनर आहेत, आयुक्त आहे यांच्या मार्फत जे आहे 2 पेजेसचा इथे 26/3/2024 रोजीचं त्यांचं कम्युनिकेशन जे झालेलं आहे त्याचं पत्र त्यांनी इथे मित्रांनो उच्च न्यायालयात सरकारी वकिलांनी रेकॉर्डवर ठेवला होता. त्या पत्राला जे आहे मान्य जजसाहेबांनी इथे एक्स म्हणून इथे चिन्हित केलेलं आहे आणि पुढे त्या संदर्भातला जे काही त्यामध्ये रोडमॅप होता ते ऑर्डरमध्ये देखील नमूद केलेलं आहे. 3 नंबरच्या ऑर्डरच्या पॉईंटमध्ये रेफरिंग टू दी सेकंड पेज ऑफ एक्स म्हणजे जे काही परीक्षा परिषदेने त्यांचा रेकॉर्ड इथे दिलेला आहे त्यामध्ये ही सबमिट डेट दी टी-ए-टी एक्झाम इज टेंटिव्हली शेड्यूल टू बी हेल्ड इन ऑगस्ट सप्टेंबर 2024 म्हणजेच मित्रांनो जे महाराष्ट्र राज्याची टी-ए-टीची परीक्षा आहे ते राज्यामध्ये ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये पार पडणार आहे. त्यापूर्वी मित्रांनो आचारसंहिता असल्याने ही परीक्षा मे-जूनमध्ये नियोजित होती, परंतु आचारसंहिता असल्याने त्याची निविदा प्रक्रिया, त्याची नोटिफिकेशन हे सगळे काम करण्यावर बंधन येत असल्याने आता ही परीक्षा ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये टी-ए-टीची परीक्षा पार पडणार आहेत. अँड दी टी-आय-टी एक्झाम इज टेंटिव्हली शेड्यूल इन नोव्हेंबर-डिसेंबर 2024 आणि मित्रांनो जे नवीन टी-आय-टी परीक्षा होणार आहे राज्यामध्ये ते नोव्हेंबर-डिसेंबर 2024 घेण्याचे नियोजित आहे. टी-ए-टी अगोदर होणार आहे, त्यानंतर टी-आय-टी होणार आहे. दी लर्न ॲडव्होकेट फॉर दी पेटिशनर प्रेस डॅट रेस्पोंडंट बी डायरेक्टेड डॅट दे शुड नॉट मिस दी टाईम शेड्यूल. आता जे काही याचिकाकर्ते आहेत त्यांचे वकिलांनी इथे मान्य जजसाहेबांकडे विनंती केली आहे किंवा इथे त्यांनी प्रेयर केली आहे की जे काही आता रेस्पोंडंट यांनी हे परीक्षेचा रोडमॅप टेंटिव्हली जे काही त्यांनी नोव्हेंबर-डिसेंबरचा टी-आय-टीचा रोडमॅप दिला आणि टी-ई-टीचा ऑगस्ट-सप्टेंबरचा दिला तर ते वेळेवर पूर्ण करण्याचे तुम्ही त्यांना डायरेक्शन द्यावे अशी प्रकारची 5 तारखेला हिअरिंगच्या दरम्यान ही मित्रांनो आर्ग्युमेंट झाले होते. तर त्यामध्ये मान्य जजसाहेबांनी 4थ्या नंबरच्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे वी ॲप्रिशिएट दॅट दी एक्झामिनेशन काउन्सिल म्हणजे जे परीक्षा परिषद आहे तर त्यांना आम्ही ॲप्रिशिएट करत आहोत की त्यांनी जे आहे इथे आल्यानंतर म्हणजे सुनावणीला 5 एप्रिल 2024 रोजी जेव्हा ते आमच्यासमोर आले तर त्यांनी एक टेंटेटिव्ह प्लॅन आमच्यासमोर ठेवला आणि वी आर इन्फॉर्म दॅट धिस वुड बी आर रेग्युलर ॲन्युअल फीचर. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आता आम्ही अशी इथे जे इन्फॉर्म करत आहोत तुम्हाला की आता हा जो रोडमॅप तुम्ही परीक्षेचा दिलेला आहे ते तुम्ही आता इयरली त्याला फॉलो करावे आणि जे आहे प्रत्येक वर्षी जे टी-ए-टी आणि टी-आय-टी परीक्षा आहे ते दोन्ही परीक्षा तुम्ही जे आहेत वार्षिक त्याचं जे एक शेड्यूल तुम्ही तयार करावा आणि ते रेग्युलर ॲन्युअल फीचर म्हणून त्याला मान्य जजसाहेबांनी घेण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी टी-आय-टी घ्यायची आणि टी-ई-टी देखील तुम्हाला ते घ्यायची आहे. तर अशा प्रकारचं मान्य जजसाहेबांनी ॲप्रिशिएट देखील केलेलं आहे परीक्षा परिषदेला की तुम्ही रोडमॅपसोबत आमच्याकडे आलेले आहात आणि आता हे जे रोडमॅप तुम्ही दिलेलं आहे ते तुम्ही फॉलो करावे. तसेच प्रत्येक वर्षी याला जे आहे तुम्ही
याच प्रकारे पुढील तुम्हाला प्रक्रिया करायची आहे. प्रत्येक वर्षी तुम्हाला TAT आणि TIT घ्यायची आहे. त्यामुळे आता हा जो रिट पिटिशन होता त्याचा मूळ जे मुद्दा आहे ते निकाली काढला गेलेला आहे. त्यामध्ये TITचा रोडमॅप आलेला आहे. TITचा वेळापत्रक देण्यास सांगितले होते ते त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे आता जो वरील सर्व बाबी पाहता मान्य जज साहेबांनी या रिट पिटिशनची जे काही मेन महत्त्वाचे मुद्दे होते त्याची पूर्तता झाल्याने हा जो रिट पिटिशन आहे तो इथे डिस्पोज केलेला आहे. म्हणजेच मित्रांनो याचिका इथे निकाली काढलेली. आता जे काही TIT परीक्षेचा रोडमॅप म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ही जी परीक्षा होणार आहे ते मान्य जज साहेबांनी इथे मागवलेलं आहे आणि डायरेक्ट देखील केलेलं आहे की ही जी परीक्षा तुम्ही रोडमॅप दिलेला आहे त्याला तुम्ही जे वेळेवर नियोजित जे काही तुम्ही सांगितलेलं आहे ते घ्यायची आहे आणि यापुढे रेग्युलर ॲन्युअल फीचर म्हणून याला म्हणजे वर्षातून एकदा दोनदा जे काही परीक्षा घ्यायची आहे ते तुम्ही पुढे घेत राहा असे प्रकारचे डायरेक्शन देखील इथे दिलेले आहे. तर मित्रांनो नवीन TIT संदर्भात हे महत्त्वाचा आदेश मान्य जज साहेबांनी दिला होता 5 एप्रिल 2024 रोजी, ज्याची माहिती आज आपण इथे व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे.